शरीर मिळालं पण त्याच्यामध्ये बाबा मुमुक्षु साधक दुर्लभ आहे. मुमुक्षु दुर्लभ आहे. मुमुक्षु दुर्लभ असतील पण त्याच्यानंतर देवाची भेट होणं, देव कळणं, देवाची प्राप्ती होणं हे एक दुर्लभ आहे. आणि सर्वात दुर्लभ म्हणलं तर संत भेट दुर्लभ आहे. बहुअवघड आहे मोक्ष झाला. देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी संत भेट खूप महत्वाची आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संत महात्मे म्हणतात, बहुअवघड आहे संत भेटी परी जग जेथे करुणा केली. पहिलं महत्वाचं काय आहे तर मानव शरीर दुर्लभ आहे. मानव शरीर मिळणं दुर्लभ आहे. आपण पाहत असताना या ठिकाणी कितीतरी योनी आहेत. तेवढ्या योनीमधून मानव शरीर मिळणं खूप दुर्लभ आहे. बडे भाग मानव तनु पावा, कबीरदास म्हणतात. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव. त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बघा, नरदेह खूप दुर्लभ आहे. नरदेहाविषयी जर आपण चिंतन मांडलं ना, याच्यापूर्वी मी नरदेहाचं उदाहरण बरंच वेळेस इथं दिलेलं आहे. खूप दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे सांगू का तुम्हाला? नरदेह प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल नरदेह प्राप्त होण्यासाठी? बघा, नरदेह प्राप्तीसाठी पुण्य जर केलं, लक्षात घ्या, पुण्य जर केलं तर नरदेह प्राप्त होत नाही, देवाची प्राप्ती होते. स्वर्गादी इंद्र देवाची प्राप्ती होते. पाप केलं नरकाला जातं. शुद्ध पुण्य केलं भगवंताची प्राप्ती होते. पण मानव देह मिळत नाही. मानव देह मिळण्यासाठी काय करावं लागेल? जन्मोजन्मीचं पुण्य पाहिजे. बरं, पुण्य जर केलं इंद्रदेवाची प्राप्ती आहे. इंद्रादी देवाचे जे भोग आहेत ना, ते भोग मिळण्यासाठी प्राप्ती आहे. आणि मग पुण्य संपलं की लगेच वापस यावं लागतं.
तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, मग पुण्याची पावटी सरे, सवे इंद्रपणाची उटी उतरे, मग येगी येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य जरी केलं तरी देव म्हणजे नरदेह प्राप्त होत नाही, आणि पापही केलं तर नरदेह प्राप्त होत नाही. मग नरदेह प्राप्त होतोच कसा? पाप पुण्य समासमी, मग पावी जे कर्मभूमी. पाप आणि पुण्याचे समांतर असायला पाहिजे. पापही जास्त झालं नाही पाहिजे, पुण्यही जास्त झालं नाही पाहिजे. एक शास्त्राचा नियम ही आहे. आणि दुसरा एक नियम असा आहे, काकटाळी न्याय. पावला हा देह काकटाळी न्याय, पावला हा देह काकटाळी न्याय, पावला हा देह काकटाळी न घडो उपाय घडो आले. बघा, आंधळा नदीच्या काठाला बसलेला आहे आणि टाळ्या वाजवत आहे. त्या टाळीमध्ये कावळा सापडल्या. कावळा एवढा चतुर बाबा, एवढा चतुर. एकदा कावळा सापडला म्हणून जर दुसऱ्यांदा जर गेलं तर आहे ते बी कावळा सापडल्याला उडून जाणार. त्या न्यायाप्रमाणे तो आम्हाला देह मिळाला आहे. शास्त्र असं सांगतंय की टाळीमध्ये कावळा सापडावा. आता मला एक सांगा, सापडलाय ठीक आहे, पुन्हा प्रयत्न करा. किती टाळ्या वाजवल्यानंतर कावळा सापडल? अहो, 2 डोळ्याचे माणसं सापडत नाही, 2 डोळ्याचे प्राणी सापडत नाही. एका डोळ्याचा कसा सापडत? कावळ्याला एकच डोळा असतो बरं. विठ्ठल एवढा दुर्लभ नरदेह आहे. चला, नरदेह दुर्लभ आहे, त्याच्या पुढं मुमुक्ष दुर्लभ आहे. आता मला सांगा बाबा, जगामध्ये किती माणसं असते? कित्येक माणसं जगामध्ये आहेत, पण कोणाला वाटतंय का माझा उद्धार व्हावं, माझं कल्याण व्हावं, माझं गोमट व्हावं? कायमी उद्धार काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे.
कोणालाच तळमळ नाही बाबा. मला उद्धरून जावं लागेल, हे भाऊनदी पार करून जावं लागेल. संसार ही खूप मोठी भाऊनदी आहे, मायेचा सागर आहे. याच्यामध्ये सगळे डुबकी मारू मारू गेले, संपले, मोठे मोठे गेले. तुमचे आमचे काय कोणालाच वाटत नाही मुमुक्ष व्हावं. दुर्लभ आहे मुमुक्ष. मला सांगा, जगामध्ये एवढे माणसं आहेत, भारतामध्ये माणसं आहेत, महाराष्ट्रामध्ये माणसं आहेत, एवढ्या माणसामध्ये माळकरी किती आहेत बाबा? माळकरी किती आहे? आपल्या गावाचं उदाहरण घ्या, गावामध्ये माळकरी किती आहे? बर, गावामध्ये माळकरी किती आहे? आणि माळ घालून चांगलं वागणारे किती आहे? तुम्हाला एक सांगू का बाबा, भजन कमी जास्त आलं तर चालतंय, नाही तयावी न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. तुम्हाला जसं येईल तसं भजन करायचं, पण माळा घालून माय बापानं व्यसनादी घेऊ नका. काय कर चालतंय म्हणे, दारू प्यायला काय चालतंय म्हणे, ते तर शंकराचं अमृत आहे म्हणे, अमृत. मला सांगा, दारू वाईटच आहे का नाही? दारूची संगत करणारे वाईटच आहेत का नाही? दारू पिणारे वाईट, दारू पिणाराची संगत करणारे वाईट. आणि तिथं काय आचरण चांगलं असेल का बाबा? मला काय आचरण चांगलं असेल? आताच आपण प्रमाण म्हणून गेलो, केले पाप त्यासे दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारेखेची. काय आता मला सांगा, त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, लोक एवढी दारू पितात, एवढी दारू पितात, संसाराचा इथून नाश होतोय. भांडे विकून दारू पितात हे मला कळलं. भांडे घरामधले विकू दारू पितात. काय वाईट अवस्था. त्या परवराचं कसं भाऊ? अरे त्यांनी स्वतः असं यायला पाहिजे, संताकडे यायला पाहिजे, माळकऱ्याकडे यायला पाहिजे. माळकऱ्यांना एक सावधान तुम्हाला खरं सांगतो, पांडुरंग परमात्म्याची तुम्ही निश्चिम भक्ती करता, अशी भक्ती करा, शुद्ध भक्ती करा. करणे ती हिची करा, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेच शुद्ध पुण्य आहे ज्याच्यामध्ये नारायण आहे, भगवत भक्ती आहे. आता मला सांगा, एवढे संत महात्मे होते, तुमच्या आमच्या सारखेच होते, भक्ती करत होते. ओ तुम्हाला आणखीन एक सांगू का? भागा आले ते करितो, भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. तुम्हाला सांगतो, आपण कोणत्याही जातीमध्ये जन्म घ्या, तुम्हाला एक सांगतो, माणसाचा धर्म, माणसाचे विचार उच्च असेल ते जात उच्च आहे, आणि माणसाचे विचार कनिष्ठ असतील ते जात कनिष्ठ आहे बाबा. ब्राह्मण असला आणि त्याच्या जर विचार कनिष्ठ असतील तर उच्च जातीचा नाही, तो कनिष्ठ आहे. आणि समजा खालच्या योनीचा आहे, खालच्या पातळीचा आहे, त्याचे विचार जर श्रेष्ठ असतील, जगाच्या कल्याणासाठी, आत्मकल्याणासाठी असेल तर तो श्रेष्ठ आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्रानं सांगितलेला आहे. तुम्ही आम्ही सांगितलेलं नाही, संत महात्म्याने सांगितलेलं आहे, ग्रंथामध्ये आहे. आणि मग मला सांगा, दारू का प्यायची? दारू पिऊन कल्याण होतंय का? कल्याण कोणाचं झालंय का? आता मला सांगा, एवढंच आहे, कोणी जरी दारू पिणारा मला सांगा एकदम उच्च पदाला गेलाय असं कधी झालंय का?
उच्च पदावरून दारू पिणारा खाली आलं हे ऐकण्यात आहे, पण दारू पिऊन दारू पिऊन दारू पिऊन दारू पिऊन लखपती झालाय, करोडपती झालाय असं कधी ऐकलंय का? 100 एकरच्या जमिनीचे 2 एकरवर आला हे ऐकण्यात आहे तुम्हाला, पण 2 एकर वरून दारू पिऊन 100 एकर कमवलाय असं कधी झालंय का? मग का का दारू प्यायची? स्वतःच्या शरीराचा नाश, कुटुंबाचा नाश, ते दोघांमध्ये भांडणं, पती पत्नीचे भांडणं. ती म्हणते असं जर तुम्ही वागत असाल तर मी बघा निघाले माहेरला. तिला विनवून विनवून गावातले माणसं घेऊन आणावं लागते तरी याची दारू सुटत नाही. तो तशाच बघा, निस्ता जर वर्म चुकलं तर फेरा पडते. चुकलिया वर्म फेरा पडे. वर्म चुकू देऊ नका. दुर्लभ काय आहे? मनुष्य देह आहे. माळकरी व्हा. आता माळकऱ्यातली दारू पिऊ नका. बरं, दारू हे शंकराचा अमृत आहे. अरे बाबा, शंकरानं दारू पिली मान्य आहे, शंकरानं विष पिलं तर नाही प्या. बरोबर आहे का नाही? भगवान शंकरानं ज्या वेळेस सागर मंथनामध्ये 14 रत्न निघाले होते, त्यापैकी एक रत्न होतं, विष होतं, हलाहल विष होतं. मग शंकरानं विष पिले, तुम्ही प्या, जगताल का? अरे बाबा नो, तुम्ही दारू पिऊ नका. दारू गांजा मत पी यार, अक्कल गुंग हो जाती है. हरि नाम का प्याला पी ले. क्या बात है. बघा, अपने पन्नू का पैसा खर्च करके मुंह में मक्खी आती है. काय एवढं घाण, काय सांगत होतो माळकऱ्यांनो, आता माळ घातली आहे ना, शुद्ध आचरण ठेवा. कारण समाज बघा, तुम्हाला सांगतो, गावामध्ये माळकरी दिसले की रामकृष्ण हरी म्हणते, जय हरी म्हणते, आणि तुमच्या वर्तनाकडे बघत राहते. बाबा, आपलं वर्तन जर चांगलं राहिलं ना, अरे माळकऱ्याचा काय मान आहे, काय सन्मान आहे. तुम्हाला खरं सांगतो, माळकऱ्याचा मान काय सन्मान आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतलं तर आम्हाला काहीच खायला कमी पडत नाही. काय कमी पडायला? जिथं तिथं खायलाच खायला, लाडू, बालुशी, गुलकंद, कलाकंद, जे म्हणाल ते खायला मिळालं. फक्त नाव घेतलं पाहिजे, देवाचं नाव, संताचं नाव घेतलं. म्हणून नरदेह दुर्लभ आहे आणि मुमुक्षपण हे दुर्लभ आहे. त्याप्रमाणे पुढं चला. दुर्लभ आहे देवाची भेट म्हणून दुर्लभ आहे. देव जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. अरे, देवाची भेट होण्यासाठी संतांची भेट व्हावी लागते. संत भेट तर दुर्लभच दुर्लभ आहे. हरि प्राप्तीशी उपाय मजाची फळाशी आली. परमानंदू आज मानसी भेट झाली या संताचा. बहुत जन्मोजन्मीचं पुण्य पाहिजे. संत भेट होण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य पाहिजे आणि मग संत भेट होते. आज तुकोबारा खळखळून आनंदात आहेत. त्यांना संताची भेट झाली. अभंगाचं पहिलं चरण. धन्यवाद.
भेटे पायी मिठी पडली तो. ते काळ धन्य आहे ज्या काळामध्ये मला संतांची भेट झाली. असं का हो तुकोबाराय, असं का? तुकोबारायचं चरित्र जर पाहिलं ना आपण तर पूर्व अवस्था आणि उत्तर अवस्था, उत्तरार्धामध्ये काय अवस्था आणि पूर्व अवस्था काय. तुमच्या आमच्यासारखं सामान्य जीवन जगत जगत ज्यावेळेस त्यांना बऱ्याच कठीण अवस्थेमध्ये, तुम्हाला एक सांगू का महत्वाचं, अनुकूल परिस्थितीमध्ये तर परमार्थ कोणी करते बाबा. आपली प्रगती चांगली आहे, आपल्याला खायला मिळतंय, प्यायला मिळतंय, धन आहे, धान्य आहे, सगळंच आहे, परमार्थ करायला काहीच वाटत नाही. पण ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती असते त्यावेळेस परमार्थाला न सोडलेला माणूस म्हणजे ते श्रेष्ठ. बरं, त्यालाच मुमुक्ष म्हणायचं. मुमुक्ष कोणाला म्हणायचं? एक साधी वाक्य सांगतो, जे भगवत प्राप्तीची अति उत्कृष्ट जे त्याची तळमळ आहे. जीव गेला तर चालत पण मला भगवंताची भेट झाली पाहिजे एवढी जे तळमळ आहे त्याला मुमुक्ष म्हणायचं. मुमुक्ष अवस्था येण्यासाठी आणखीन बराच काळ तुम्हाला आम्हाला घालावा लागेल. त्या काळापर्यंत, त्या उच्च पदापर्यंत आपण अजून पोहोचलो नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला अजून संतांची किंमत कळत नाही. संतांची काय किंमत आहे, संतांनी काय प्राण्याची आहुती देऊन जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. संत मायबापांचं तुम्हाला एक सांगतो, संत जगामध्ये श्रेष्ठ जर कोण असेल तर संत आहे. कारण त्यांनी आम्हाला भगवंताची ओळख करून दिलेली आहे. संत जर नसते तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? तुम्हा आम्हाला भारतामध्ये जन्म मिळाला आहे म्हणून भाग्यवान आहोत. कारण परराष्ट्रामध्ये भगवंताला संताला मानणारे लोक कमी आहेत म्हणून त्यांचं जीवन उद्ध्वस्त आहे. त्यांच्या जीवनाला शून्य अर्थ आहे, काहीच अर्थ नाही त्यांच्या जीवनाची. पैशानं प्रगती होऊ द्या हो, मला सांगा 100 एकरवाला माणूस आहे, माणूस धनवान असेल हो, पण परमार्थ प्रेमी आहे का? मला सांगा. तुमचं धनदारा पुत्र काय कामाचे आहेत मला सांगा. ज्याच्या जीवनामध्ये भगवत प्राप्तीची तळमळ नाही त्याच्या जीवनाची काहीच, त्याच्या जीवनाला काही अर्थच नाही. विठ्ठला संतांची भेट झालेली आहे तुकोबारायांना. त्यांचं जीवन पहा तुम्ही. तुम्हाला आणखीन एक सांगू का, संतांची भेट होण्यासाठी एक विषय असा आहे बाबा, संतांकडे आपल्याला जायची गरज नाही. एक रस्ता असा आहे, हळूहळू ढाळे ढाळे केतुलनी एक वेळे, हा एक रस्ता आहे. पण इकडचा एक रस्ता आहे. तुम्हाला आणखीन एक सांगतो. एक उदाहरण तुम्ही घ्या. आपल्या झाडाला आंबा लागते, आंबा लागतंय आणि आंबा पिकतय बघा. आंबा पिकतय. आंबा पिकल्यावर त्या आंब्यानं काही पोपटाला पत्र पाठवलेलं असतंय का? पोपट महाराज मी पिकून असा गुलगुल झालेला आहे आणि तुम्ही यावं आणि माझं रसपान करावं, पत्र पाठवते का? काहीच नाही. जे आंबा झाडाला पिकलेला असतो त्याच झाडाला येऊन, त्याच फांदीला बसून, त्या आंब्याजवळ येऊन पोपट चोच मारून त्याचा आस्वाद घेतो. पोपट कधी आस्वाद घेतो? पिकल्यावर आस्वाद घेतो. पिकण्याच्या अगोदर एवढे असंख्य आंबे असतात. पण त्याप्रमाणे एवढ्या भक्तीची पराकाष्ठा झाली पाहिजे. आपण पिकलं पाहिजे. पिकली असेंद
कलिया सेन कडूपण गेले तैसे आम्हा केले नारायण. आपल्या मधला भक्तीची एवढी भक्ती केली पाहिजे, एवढी भक्ती केली पाहिजे की आपल्यातला कडूपणा निघून जायला पाहिजे. कडूपणा म्हणजे काय हो? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर. आमचे बाबा बसलेले आहेत, कथेमध्ये भरपूर निघतंय सांगायला. त्यांच्याकडून तुम्ही श्रवण करून घ्या. एवढं जर घातलं ना, संतांची भेट झाली. तुम्हाला एक सांगतो, आपण परीस असतो, परीस कोणत्या अंगाने जर परिसाला स्पर्श झाला त्याचं सोनं होईल. मागून पुढून कोणत्याही अंगानं परिसाला लोखंडाचा स्पर्श होऊ द्या, त्या लोखंडाचं सोनं होतं. तसं कोणत्याही अंगानं संतांचा साधकाला स्पर्श होऊ द्या, त्या साधकाचं सोनं होतं. विठ्ठल विठ्ठल. प्रारंभी कीर्तन करायचे, अभंग गायचे आणि कृपा झाली नव्हती. सुरुवातीला भजन करायचे, भजन करायचे. भजन केल्याच्या नंतर तो कोबरायना एक दृष्टांत झालेला. दृष्टांत सापडले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. संतांची भेट झालेली आहे. संतांची भेट कधी? गंगेचं स्नान करून येत असताना बाबाजी नावाचे जे संत होते, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, त्या संतांची भेट झाली. नुसती भेटच झाली नाही, आम्ही भेटतो पण पायावर मिठी टाकत नाही. धन्य काळ संत, धन्य काळ संत भेटे, पाये मिठी पडले तो. संतांची भेट झाली, नुसती भेटच झाली. तुकोबारायने त्यांच्या पायावर लोटांगण घातलं, मिठी घातली. आम्ही नुसतं भेटतो. आता बघा धन्यता, काही लोक कशाला धन्यता देतील काही सांगतात नाही बाबा. सामान्य जीवाचं एक सांगू का तुम्हाला, कशाला धन्यता? काय वा 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 धन्य तुम्ही, जय चांगलं झालं. अरे काय एवढी धन्यता? काय करा मला, तंबाखू आहे पण चुनाच नाही. आता काय याला धन्यता म्हणावं? अरे भगवंताची भेट झाली. कोणाची? भगवंताची आणि विभीषणाची भेट झाली. विभीषणानं काय मागायला पाहिजे बाबा? मनसे विभीषण शाना परी तो अतिमूर्ख जाना. अतिमूर्ख आहे. रामाला भेटला आणि काही जणांचं असं असतं बघा, भगवंत भेटल्यावर आणखीन काय पाहिजे हो तुम्हाला? राज्य पाहिजे, कशाला काय पाहिजे? आणि भगवंतानं तथाच तो म्हणलं तुला जे पाहिजे ते. लंका जिंकण्याच्या आधी त्याचा अभिषेक केला. विठ्ठल. आणखी त्याच्या थोडं पलटून बघा रामायणामध्ये बाबा, जसं आपण विचार करताल तसं केलं. लंकेमध्ये हनुमंतराय गेले बघा. आता विभीषणच सांगत, एक अंग असं सांगितलं, दुसरं अंग असं सांगितलं. लंकेमध्ये हनुमंतराय गेले आणि तुळस वगैरे पाहून तिथं शंख, चक्र, गदा वगैरे जे चिन्ह जे आहेत भगवंताचे, ते त्यांच्या घरावर पाहून हनुमंतरायाने म्हणले की हे कोणत्या तरी साधूचं घर आहे, संताचं घर आहे, आपण यांना विचारू सीतेचं. आणि बाबा हनुमंतराय तिथं उतरले आणि तिथं संताची भेट झाली. धन्य काळ संत भेटी,
पायी मिठी पडली तो विभीषणानं लगेच चरण धरले. हनुमंतराय तिथं त्यावेळेस बघा विभीषण असे म्हणजे काय म्हणायचं आपल्याला मोकळे झाले. त्यांना आता वाटलं मला संताची भेट झाली आणि संताची भेट झाली निश्चित मला श्रीराम प्रभूची भेट होणार आहे. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडलो तो विठाला धन्यता देतात, दिवसालाही धन्यता देतात. धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे गदान सोडावे चरण दिवसाला धन्यता आहे बघा. संतांचे दर्शन झाले तापातुटी महालाभ भोकासाठी एवढी धन्यता दिलेली आहे बरं. आणि तुकोबरायने बघा माता पित्याला धन्यता दिली. धन्य धन्य माता पिता तयाची कोळी कन्या पुत्र तिचे सात्विक ज्या कुळामध्ये ज्या मायबापानं बाबा ज्या मायबापानं ज्या कुळामध्ये साधकाला जन्म दिलाय साधकाला ऐकून घ्या साधकाला जन्म दिला त्या माता पित्याला धन्यवाद म्हणतात. तुकाराम महाराज असं कोणालाही धन्यता द्यायला बसलेले नाही. तुकाराम महाराज तर एकदम काटेकोरपणे चालणारे तुकोबर आहे. असं कोणालाही कुठल्याही सुद्धा धन्यता देणारे नाही. पण आज या ठिकाणी संतांचं दर्शन झाल्यामुळं खूप उल्हासित आहे, खूप उल्हासित. मला म्हणले मला संतांची भेट झालेली आहे. नुसती भेटच झाली नाही, पायावर मिठी पडलेली आहे. पायावर मिठी पडल्याचा परिणाम अभंगाचं दुसरं चरण. सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. संत भेटीचा फायदा काय आहे? जसं परिसाचा स्पर्श लोखंडाला झाल्या लोखंड न राहता सोनं होतं, तसं संताची भेट झाल्या संदेह जो मनामध्ये. तुम्हाला एक सांगू का बाबा, सगळं जर काही जर असेल परमार्थामध्ये बाधक आणि संसारामध्ये बाधक काय जर असेल तर संदेह आहे. संदेह म्हणजे त्याचा दुसरा शब्द वापरला बघा, संशय. संशय संसारात जरी संशय आला
तरी संशय लयाला जातोय, आणि परमार्थात जरी संशय आला तर परमार्थही लयाला जातोय. हो, पाप नाही अनेक पाप नाही घोर. क्या बात आहे, ज्ञानोबा राय म्हणतात संशयावनी घोर अनेक पाप नाही घोर, संशयावनी थोर. याच्या एवढं मोठं जे आहे ना संशय, माता पित्यांना तुम्हाला एक सांगतो, संसारामध्ये कुटुंबामध्ये संशय कधी घ्यायचा नाही बघा, संशय कधीच घ्यायचा नाही. संसारातलं एक उदाहरण सांगतो. राजा राणी आणि त्याला मुलगी होती. काय होती? राजाला एक मुलगी होती. मग राजा काय केला? शिकारीला गेला. शिकारीला गेल्याच्या नंतर मुलीला वाटलं, संशय कुठे येतो बघा, मुलीला वाटलं जरा माफी मागून बोलतो, माफी मागून सांगतो तुम्हाला, संशयासाठी सांगायला मी. मुलीला वाटलं त्या दिवशी पुरुषाचे कपडे घालावं. ते म्हणले तसं नसतंय, मग मला पुरुष तर होता येत नाही पण कपडे घालते. मुलीनं पुरुषाचे कपडे घातले. योगायोगानं संध्याकाळ झाली राजाला यायला, आणि पुरुषाचे कपडे घातलेली मुलगी आणि राणी एकत्र झोपली. असं लेकरू झोपले आणि ती माय झोपली. माय लेकरू झोपले. पण शिकाराहून आल्या राजानं पाहिलं, अरे राणीच्या महाराज परपुरुष. राजाला क्रोध आला, राजाला अति क्रोध आला. राजानं म्यानमधून तलवार काढली, इथपर्यंत तलवार काढली, आणि नंतर मग थोडा विचार केला. बघा, विचार करणं खूप महत्वाचं आहे. विचारा वाचून न पविजे समाधान. ज्ञानोबा राय म्हणतात, विचार माणसाला विचार नाही नर, खरं तो जाणा. खरं नाही बरं, खरं तो जाणा म्हणजे गाढव जाणा. ज्याला विचार नाही ना ते गाढव असतात, गाढव, अविचारी गाढव असतात. ज्ञानोबा रायची भाषा आहे, माझी भाषा नाही. मग कमानीमधून असा तीर काढल्यानंतर, आपला तलवार काढल्यानंतर त्याला लक्षात आलं, त्याने एक कीर्तन ऐकलं बाबा. म्हणला राग ज्या वेळेस येतो ना त्यावेळेस थोडं हसायचं, शांतता पाळायची, म्हणजे मन थंड करायचं, जरा शांत करायचं. क्रोध, कारण क्रोध हा कोणत्या लयाला जाईल काहीच सांगता येत नाही. नवरा बायकोचे भांडण झाले, नवऱ्यानं बायकोचं डोकं फोडलं. आता बायकोचं डोकं फोडलं आणि बायकोला घेऊन दवाखान्यात गेला. डॉक्टरने विचारलं, काय झालं बाबा? डोकं फुटलंय. कुठून पडली का? कोणत्या गाडीवरून पडली का? काय झाली का? ते म्हणलं नाही. मग काय झालंय? मी डोकं फोडलंय म्हणे. बाबा, तुम्ही डोकं फोडायसारखं काय झालं? थोडा विचार करायचं. कशाला? आज तुम्हाला 5,000 रुपये घालावं लागले, जीव जायची वेळ आली, कशाला? माणसानं अगोदर विचार करावा. कोणत्या तरी थोर महात्म्याने सांगितलेलं, कीर्तनामध्ये सांगितलेलं राजाला, की थोडं शांत राहायचं. शांत राहून शहानिशा करायची. बाबा, शहानिशा करायची, आणि शहानिशा करून जर समजा ते जर व्यवस्थित निघालं, म्हणजे जर समजा माझ्या मनात संशय जे आहे ते जर खरी निघालं तर दोघाला फासुळावर द्यायचं, गावासमोर सुळावर द्यायचं. कारण राणी असो या कोणीही असो, जो अपराध केला त्याला माफी नाही. मग थोडा क्रोध शांत करून बाबा त्या लेकराला हलवलं आणि राणीला हलवलं. राणी उठली, लेकरू उठलं. बाबा कधी आले? बाबा कधी आले म्हणलं की ह्याचा काळजाचं पाणी, काळजाचं पाणी झालं. आणि मग म्हणला, बेटा तू आहे का? अरे तू आहे का? तो बाबा मीच आहे. अरे काय अनर्थ होत होता म्हणला. काय झालं बाबा? अरे मी ते पुरुषाचे कपडे तू घातले का? घातली माय मी. बाबा म्हणले, मी पुरुषाचे कपडे घालून कशी दिसते याच्यासाठी कपडे घातले, पण तुझ्या या कपड्यामुळं माझ्या मनामध्ये संशय आला आणि अनर्थ होत होता ना बेटा. पण त्या साधू महात्म्याचं, त्या महाराजाचं कीर्तनामध्ये वाक्य ऐकलं, क्रोधामध्ये कुठलाही पाऊल उचलायचा नाही, शांततेने विचार करायचा, त्याचा शहानिशा करायचा, शेवटच्या टोकापर्यंत जायचं, आणि जर समजा ते जर खरं निघालं तर त्याला शासन करायचं. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये, संदेहाची सुटली गाठी. 2 पाठ आहेत बरोबर. संदेहाची सुटली गाठी एक पाठ आहे, आणि संदेहाच्या सुटल्या गाठी एक पाठ आहे. विठाला विठाला विठाला.
संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शितोड. संसार असो अथवा परमार्थ असो, संसार असो अथवा परमार्थ असो, आपल्याला संदेह खूप घातक आहे. काय संदेह आहे हो? तुम्ही आम्ही परमार्थ करायला निघालो. संदेह कोणाला असतो बाबा? संदेह म्हणजे संशय कोणाला असतो? तुम्हाला एक सांगता, अज्ञानाला संशय असतो का? अज्ञानाला संशय असतो का? संशय नसतो त्याला. ज्ञानाला संशय असतो का? पूर्ण ज्ञानालाही संशय नाही. धड अज्ञानी बी नाही आणि धड ज्ञानी बी नाही, त्या माणसाला संशय. आता मला सांगा, अर्जुन ज्यावेळेस रणांगणामध्ये गेला त्याच्यामध्ये संशय आला का नाही? पण त्याच्या संशयाचं, त्याच्या शंकेचं निरसन भगवंतानं केलं आणि मग लढायला तयार. भगवान परमात्म्यानं संशय त्याचा घालवला आणि मग लढायला तयार झाला. म्हणून काय संशय आहे? ज्ञानी अज्ञानी आणि अज्ञानी ज्ञानी याच्यामध्ये काय संशय आहे? संशय असा आहे बाबा, परमार्थ करणाऱ्याला काय वाटतंय? देव आहेच का नाही की हे पहिला संशय. पहिला संशय काय? देवच आहे का नाही की उग गाव बेजार आहे हनुमंताची, हे ठेवायले ते ठेवायले, असं करायले तसं काय, सप्ताह करायचं, काय खरं की काय खोटं की. आता मुमुक्ष लोकायला दुसरा संशय, अज्ञानाला हे संशय, पण मुमुक्ष लोकायला देह मी आहे का आत्मा मी आहे? देह मी आहे का आत्मा मी आहे? बर, देवाच्या बाबतीत मी आता थोडं सांगत जाणार आहे. देवाच्या बाबतीत देव सगुण आहे का निर्गुण आहे? देव सगुण आहे का निर्गुण आहे की? ज्ञानोबराय म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकोची गोविंद रे. तुम्हाला आणखी त्याच्या पुढे थोडं संशय किती बघा, माणसाला संशय आला ते पूर्ण सोडून देते, समोर जायचं सोडून मागत फिरते. पण संशय आल्यानंतर एखादी संत महात्मा भेटला तेच दूर करू शकतात, कारण त्यांना पूर्ण ज्ञान आहे, त्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, त्यांना भगवत प्राप्तीचं ज्ञान आहे, त्यांना नामचिंतनाचं ज्ञान आहे, त्यांना अनुभव आहे. नुसतं ज्ञानच नाही, अनुभव आहे. अनुभवाली अंगा ते या जगात तसे, त्यांना अगोदर अनुभव आलेला आहे, म्हणून ते आणि संत आमच्या संशयाचं निरसन करतात. विठ्ठला विठ्ठला. सांगत असताना सांगत मी आता तुम्हाला विचारतो बाबा, संत महात्मे सांगतात, मग जगत खरं आहे का देव खरं आहे? काय खरं आहे? सत्य तू विठ्ठला जगतकार. देव काय? देव खरं आहे आणि जगत मिथ्य आहे. बर, मला सांगा, हे जर सगळं खरं असतं तर बायको आम्हाला सोडून गेली नसती, बायको आमच्या आधी मेली नसती. कारण माझं आहे ना हे, समजा धन माझं आहे, धन संपलं नसतं. धन शाश्वत आहे का? तुका म्हणे जाण, तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, अशाश्वत जाण. हे धन जे आहे ना अशाश्वत, शाश्वत नाही. म्हणून जगातल्या कोणत्याही गोष्टी शाश्वत नाही. तुम्ही आम्ही टिकणार आहोत का? तुम्ही आता मला सांगा बाबा, हे शरीर माझं आहे, तर मग शरीर का म्हातारं झालं? संशय आहे ना. शरीर वाढत का गेलं? शरीर म्हातारं का झालं? बर, शरीर माझा आत्मा व्यापून आहे, आत्म्यानं शरीर व्यापले बाबा, आत्म्यानं शरीर व्यापलंय. आत्मा
जैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा राम का भ्रांतीचे काम विषयावर माझ्यामध्ये राम तुझ्यामध्ये राम सगळ्यामध्ये राम आहे भगवंत सगळ्या सर्व घटी देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी सगळ्यामध्ये राम आहे ना. मग आता ही आत्मा एवढ्या देहाला व्यापून आहे. मग आता असाच आत्मा ह्याचा आकार किती आहे 5 फूट रुंदीला 2-2.5 फूट एवढा आत्मा त्या मुंगीमध्ये कसं बसत. मुंगीचा आकार किती आहे. मग मुंगीमध्ये आत्मा आहे ते आत्मा ना आपला आत्मा एक आहे का नाही. देवस्वरूप आहे का नाही. एक म्हणण्यापेक्षा देवस्वरूप आहे. तोही देवस्वरूप आहे मी देवस्वरूप आहे. हे काय संशय आहे का नाही. आहे का नाही संशय. आता मुंगी चालता चालता मुंगीचा आकार बघितला की एवढं दिसतं पण तिच्यामध्ये बी जीव आहे. ते चालते ती बघते इकडं तिकडं सरकत त्याच्या पुढे आडवं केलं की ती सोडून देते बाजूला सरकते. तिला ज्ञान आहे. तुम्हा आम्हाला बी आत्मा आहे संशय आहे. मग तो आहे का हा आहे का तो आहे संशय. आणि मग संशय आणखीन एक सांगतो तुम्हाला आम्हाला डोळे किती आहेत 2 डोळे. मग एका डोळ्यानं पिवळं आणि एका डोळ्यानं लाल दिसतंय का. बघा की संत महात्म्याने किती उघड करून सांगितलं. परमात्मा एक आहे. परमात्मा एकच दिसतो ना. डोळे जरी 2 असले तरी वस्तू एक आहे. बरोबर आहे. टाळ 2 आहेत. टाळ 2 आहेत. वाजवल्यावर नाद एकच आहे ना. टिपरे 2 आहेत. आपण जे खेळतो ना शिक्क्याला पाडव्याला टिपरे खेळतो. टिपरे 2 आहेत. टिपरे एकावर एक आपटल्यावर त्याचा आवाज एकच आहे. तर चला पुढे सांगतो तुम्हाला. कान 2 आहेत. कान 2 आहेत. ध्वनी ऐकू येतो तो एकच येतो. बरं ठीक आहे पुढे चला. पाये 2 आहेत. पाये 2 आहेत. तुम्हाला आम्हाला पाये 2 आहेत पण चाल एकच आहे. चाल काय हे पाऊल टाकल्यावर हे पाऊल पडतं. हे पाऊल टाकल्यावर हे पाऊल पडतं. चलणं काय एकच आहे. मग निर्गुण बी तोच आहे आणि सगुण बी तोच आहे. हे कधी घडतं संत भेटीने घडतं. संदेहाच्या सुटल्या संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. तुम्हाला जर समजा माळ घातली म्हणजे आम्ही माळकरी झालो आम्ही शुद्ध झालो असं तुम्हाला जर कळवलं संतांनी सांगितलं बघा मज हृदय सद्गुरु जेने हाताळीला संसार करू म्हणून हत्या धरू विवेकावरी. तुम्हाला जोपर्यंत निस्ती माळ घालून उपयोग नाही. सद्गुरू भेटले पाहिजे. सद्गुरूचा तुम्हाला स्पर्श झाला पाहिजे. त्यांनी मस्तकावर हात ठेवला पाहिजे आणि मग त्याचं ज्ञान झाल्यावर तुम्ही तर परमार्थ असा दौडू परमार्थ करताल ना. एक असं झालेलं आहे बघा. तुम्हाला एक सांगतो शाळेत पहिलीला गेलं तरी शिक्षकानं शिकवावं लागते तेव्हा ते अक्षर कळते. अक्षर कधी कळतं गुरुजीनं शिकवल्यास नंतर. मग तुम्हाला आम्हाला माळ जरी घातलो पण गुरु नाही केला तर गुरुविना कळणी संदेह गुरु विना अनुभव कैसा कळेल. घरामध्ये सून नवीन आली आहे
सून कधी आली? नवीन आली, नवरी म्हणून नवीन आली. पण तिला सासूनं सांगावं लागतंय, बाई हे वस्तू इथं आहे. आपलं कुळाचार असा आहे, सकाळी उठणे, स्नान करणे, सकाळी उठल्या उठल्या अगोदर कामं करणे, सडा सर्वण झाल्यानंतर स्नान करणे, देवाची पूजा करणे, हे आमचा कुळाचार आहे. तिला सांगावं लागतं. कोण सांगावं लागतं? सासूनं सांगावं लागतं. त्यावेळेस मग तिला कळतं. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये गुरु भेटावा लागतो. गुरु. आता तुम्हाला एक माफी मागून सांगतो, जर कोणी गुरु केला नसेल तर गुरु करून घ्या. विठ्ठला विठ्ठला. आणि गुरु केल्यानंतर आणखीन एक महत्वाचं आहे का माय बापानो, माता माऊलीनो, एक ऐका. बाई दळण दळत असताना जाता असताना मग ते खुट्टा असतो, खुट्टा डायरेक्ट खुट्यावर बसून जात फिरवते का हो बाई? माता माऊलीनो, तुम्हाला विचारतो, आता आपण दळायला बसलो, जात्यावर आपण खुंटा असं पकडून लगेच फिरवतो का? नाही. मी सांगतो ना, आम्ही अगोदर त्या खुंट्याला बघतो, ते लुचपूच आहे का? खुंटा लुचपूच आहे का बघतो. आणि जर लुचपूच असला तर दगड घेतो तर खट खट हाणतो, आधी घट्ट करून घेतो आणि मग दळायला सुरू करतो. हलवून या खुंट आधी करावा बळकट, त्या खुंट्याला हलवून आधी बळकट करावा. तसं माळ जरी घातली, परमार जरी केलो तर सद्गुरू जीवनामध्ये आला पाहिजे. पण सद्गुरू करत असताना त्या सद्गुरूला हलवून बघायचं. हलवून बघायचं म्हणजे काय? तो परमपदाला पोहोचला आहे का? त्याचं आचरण शुद्ध आहे का? तो देवाची प्राप्ती केलेला आहे का उग गबाळ गोळा करत हा मोठ साप थापला, एवढं केलं आणि तेवढं केलं. इकडून संन्यासी झाला पण तिकडे संसारिक झाला. संसारातून संन्यासी म्हणून आला, पण जिथं मठामध्ये गेला तिथं संसार चालू केला. आता याच्यापेक्षा मोठा संसार ती आहे की. म्हणून हलवून या खुंट आधी करावा बळकट. गुरु असा बघायचा की तो पहिल्यांदा आचरण शुद्ध आहे का, परमार्थाची त्याची साधना किती झालेली आहे, तो काही कल्याण करू शकलाय का, स्वतःच आत्मकल्याण त्याचं झालंय का. आत्मकल्याण त्याचं झालं असं तर दुसऱ्याचं तो करू शकतो. ज्याचं आत्मकल्याणच झालं नाही त्यानं दुसऱ्याचं काय करणार. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला संताची भेट झाली आणि संताच्या भेटीमुळं पायी मिठी पडली आणि त्याचा फायदा काय झाला? संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. आता माझा संशय गेलेला आहे. आता मी परमार्थाचा मनसोक्त करणार, घाबरणार नाही. साधक काय करतो? कधी कधी घाबरतो बघा. त्याच्या गुरुनं त्याला परिपक्व केलं का मग घाबरत नाही. कसलाही येऊ द्या, कसलाही पुढे येऊ द्या. म्हणजे त्याच्यामध्ये साधना करत असताना अनुकूल परिस्थिती कशी येऊ द्या, डगमगत नाही. तो डगमगत नाही. अनुकूल असेल, प्रतिकूल असेल, असा तो गुरु त्या साधकाला घडवतो. तसाच मला माझ्या गुरुनं घडलेला आहे. मला संत भेट झालेली आहे. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. आणखीन काय झालं? अभंगाचं तिसरं.
पायी मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी. तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात? भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी. माझ्या जीवनामध्ये भवनदी जे आहे, दुःखरूप जे संसार आहे, दुःखरूप संसाराचा हा समूळ नाश होऊन मला सुखरूप संसाराची प्राप्ती झाली. भवनदीचा झाला तारा म्हणजे काय? तरुण गेलो मी भवनदी. हो, कशामुळे तरुण गेलो? संतांच्या या उत्तरा प्रसादी. त्यांचे जे वचन आहेत ते प्रसाद रूपी जे वचन आहेत ते आम्हाला संतांच्या मुखामधून मिळाले आणि त्यामुळे आम्ही भवनदी म्हणजे दुःखरूप संसार करून गेलो. तुम्हाला एक सांगू का? संसारामध्ये दुःखच दुःख आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसार हा मुख्य दुःख मूळच आहे. पण संतांच्या, तुम्हाला एक सांगतो, सांगणारा जर कोणी भेटलं, सांगणारा जर कोणी भेटलं, तुकाराम महाराजाला चिंता वाटली होती. तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा. मला कोण भेटेल बाबा सांगायला? पण संतांची भेट झाली आणि दुःखरूप सागर, नदी. बघा, संसाराला कुठं सागर म्हणलेला आहे? संसार सागर, संसार भवनदी म्हणलेला आहे, भवदुःख म्हणलेला आहे, भवरोग म्हणलेला आहे. असं वेगवेगळ्या प्रकारांमध्ये. पण संतांच्या वचनरूपी प्रसादाने आम्ही हा संसार हा सहज करून गेलो. म्हणजे सहज करून गेलो. परमार्थ करत असताना माणसानं सहज कडला जावं. बघा, सहज कडला जावं. हे मध्ये मध्ये बकळ मोठे मोठे येते, मान येते, सन्मान येते, अपमान येते. पण कोणी वंदी, कोणी निंदी, कोणी जर समजा सन्मानानं जर हार घातला तरी स्वीकारावं, कोणी जर 2 शिव्या दिल्या तरी स्वीकारावं. परमार्थात सरळ जाण्याचा प्रयत्न करावा. पुढे गेले त्यांचे शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आणि. त्यांनी पुढं केलेलं आहे तसंच आम्हालाही जायचं. परमार्थ कडाला न्यायचा आहे. परमार्थ तुकोबारांच्या कडाला कशामुळे गेला? संतांच्या भेटीमुळे गेला. या प्रसादी उत्तरे. आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो, एवढा अमृतमय जे वचन आहेत, एवढ्या वचनाचं जर दान देणारं कोण असेल तर संत आहेत. अभंगाचं शेवट.
वाटी झालो पोटी शीतळ. तुकाराम महाराज म्हणतात संत महात्म्यात एवढं दानशूर कोणी जगात नाही. आता गावागावानं दानशूर आहेत बरं, नाहीत असं नाही. आता आपले लोक सध्याचे पट्टे मागायला जातात. बाबा सावकार, अरे वारकरी आली का, या 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 बसा बसा, अरे पाणी द्या, अरे वारकऱ्याला पाणी देतात. सावकार आपल्या गावचा सप्ताह आहे, यावर्षी मोठे मोठे महाराज बोलवायचे, थोर महात्मे बोलवायचे, गावाला चांगलं भोजन द्यायचं आहे, पंगत चांगले करायचे आहे, गायक वादक चांगले बोलवायचे, यावर्षी उत्साहानं सगळा सप्ताह करा. अरे वा वा छान, जाऊत ना, करूत ना, मग पट्टी द्या ना. हो देऊत ना, काय अडचण नाही म्हणजे, द्यायला काहीच अडचण नाही. आणि काढला किती द्यायची, आता तुमच्या ह्याच्या प्रमाणात द्या, 50,000 रुपये द्या, तुम्हाला 50,000 काय आहे. हो देऊत ना म्हणजे, काय अडचण नाही. ते चेक आणणार आहे, चेक आणला, चेक आणला, चेक दिला, वारकरी खुश झाले. 50,000 सावकारकडून मिळाले, बाकीचे काही झाले 10-5 लाख रुपये जमा झाले. मस्त उत्साहामध्ये सप्ताह करू. आता चेक लावायला गेलो बाबा, चेक लावायला बँकेत गेलो, चेक लावायला गेलं ते कॅशियर म्हणला ह्याच्यावर सही, चेकवर सही राहिली ना. अरे रे, परत मग सावकाराकडे गेले. सावकार तुम्ही खूप दानशूर आहात आणि तुम्ही चेक दिला पण सही विसरला, सही करा. सही विसरली का, बरं 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 बरं. मग चेक पाहिला, एक काम, थोडं माफी करा, कारण सही करायला घरच्याला विचारावं लागतं, ही त्यांचं दानशूर. सही करण्यासाठी घरच्याला विचारावं लागतं, हे तुमचं आमचं दातृत्व आहे. देव उदार आहे, घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. देव उदार आहे पण अगोदर घेतो आणि नंतर देतो. आणि संत महात्मे संत उदार उदार, भरले अनंत भांडार, मागत्यासी पुरे, धनिकाने कासी पुरे. आपली कीर्तन सेवा संपलेली आहे. बोलण्यामध्ये कसं आहे, जास्त कितीही बोलता येतं पण वेळेची मर्यादा आहे, दैनंदिन कार्यक्रम आहे. तुम्हाला एक सांगतो, एकच लक्षात घ्या, जीवन जगत असताना किंवा परमार्थ करत असताना सद्गुरू महत्वाचा आहे, संत महत्वाचा आहे, कोणतरी सांगणारा महत्वाचा आहे. जे चांगला आहे, जो आचरण शुद्ध आहे. मी परत परत म्हणतो, कारण आम्ही कैसे ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणे म्हणते साधू, अंगाला वनिया राख, डोळे घालून करते पाप. असले साधू झाले. साधू म्हणावं कोणाला, तुम्हाला सांगतो, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा आणि देव कळमळ असली पाहिजे. बघा, साधकाविषयी तळमळ असली पाहिजे. म्हणून अशा साधूला, अशा महात्म्याला, साधू संत कोण आहेत, माझे ज्ञानोबा आहे, त्यांचा आश्रय करा. मग आता ज्ञानोबा नाहीत, त्यांची भेट कशी घ्यावं, त्यांच्या पायावर मिठी कशी मारावं, तर ज्ञानोबा आपल्याला ज्ञानेश्वरी रूपानं आहे. ज्ञानेश्वरीचं रोज दर्शन घ्यायचं, त्यांना विनंती करायची, देवा ज्ञानदेवा माझ्या आयुष्यामध्ये भरभराटी होवं, परमार्थ घडावं, चांगलं सुखरूप मी असंच जीवन जगत जगत कडेला तीरे जावं, पहिले तीरे जावं. ज्ञानोबा राहिला, तुकोबा राय गाथा आहे, नामदेव महाराज, नामदेव रायाला त्यांचा गाथा आहे. सकल संत मंडळी यांचं आपण आश्रय केलं पाहिजे. आपण त्यांचा ग्रंथ उघडून पाहिला पाहिजे. तुम्हाला एक सांगतो, संसाराचा असो अथवा परमार्थाचा असो, सगळ्या प्रश्नाचं उत्तर कुठं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आहे. मायबापानं एवढं ऐका, व्यसन करू नका, सन्मार्गानं राहा, गळ्यामध्ये माळे घाला, चांगलं वागा, चांगलं राहा आणि चांगलं जगा, परमार्थ चांगला करा. त्याच्यामुळं आपल्या गावची शान वाढते. आपल्या गावामध्ये बाहेरचा माणूस आला, चांगलं आचरण दिसलं, सगळीकडे जर सडा सर्जन जर राहिलं, परमार्थ झाला, घव दिसलं, तर गावाचं नाव अख्ख्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, नवे महाराष्ट्रामध्ये झळकतं. आणि ते कोणाच्या हातामध्ये आहे, तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही चांगलं वागलात तर तुमचा आदर्श गाव म्हणून तुम्हाला सन्मान केला जाईल. बरं, तुका म्हणे मंगळाता कोण दाता या होणे. आणि हे जर नाही ऐकलं तर मग पिंगळा आहे. हे जर नाही ऐकलं तर पिंगळा. आता यावर्षी पिंगळा नाही, पुढच्या वर्षी, कारण पिंगळा घेतला की विषय वेगळा होतो, विषय वेगळा होते.
कारण संतांचं चरित्र आहे, संतांच्या भेटीचा विषय, पिंगळ्याचा आज विषय नाही. ज्ञानेश्वर Nana